सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. माझी प्रचार फेरी कालपासून सुरू झालेली होती. काल आम्ही सिंग इस्टेट 0 नंबर ते 5 नंबरपर्यंत घेतलेली आहे आणि लोकांची तिथे खुश आहेत. लोकांची कामं झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ठाकूर कॉलेज आहे तो आपण बनवल्यामुळे म्हणजे BJPने आपल्या सरकारने बनवल्यामुळे लोक ते खूप खुश आहेत आणि लोकांच्या तिकडे जास्त समस्या नाही आहेत. पण आज आम्ही जी गौतम नगर रामगडची जी आज रॅली केलेली आहे तिथे काय झालेलं आहे, तिकडे लोकांच्या समस्या भरपूर आहेत. कारण हा एरिया फॉरेस्ट होतो, इथे शासनाचीच होतात कामं. आणि आपण तसं म्हणायला गेलो तर प्रवीण भाऊ दरेकर, पियुष गोयल साहेब आणि प्रकाश दादा सुर्वे यांच्या फंडातून आपण इथून भरपूर अशी कामं केलेली आहेत. काही कामं आहेत ती बाकी आहेत. आत्ता रिसेंटली माझ्या म्हणजे आत्ता एक 20 दिवसापूर्वी मी इकडे 20 सोलर लाईट लावलेले आहेत. म्हणजे आपल्या 100 सोलर लाईट लागणार आहेत, त्याच्यामधल्या 20 लागल्या आहेत. 20 अजून येत आहेत, 20 आता लागणार आहेत. समस्या भरपूर आहेत. बघा आता महाआघाडीची म्हणजे आपली याची आहे महायुतीची आपलं चाललेलं आहे, तर जिंकून तर सगळेच येणार आहेत. जेवढे उमेदवार आहेत सगळे जिंकून येणार. सगळ्यात महत्वाची म्हणजे मला जी 8 वर्ष आम्ही टर्म मध्ये होतो ना, 8 वर्षाची एक खंत आहे की माझ्या प्रभागामध्ये BMCचं हॉस्पिटल नाही आणि BMCच्या शाळा नाही आहेत आणि गार्डन नाही आहेत. तर ह्या गोष्टी मी सगळ्यात पहिल्या करणार आहेत. शाळा, हॉस्पिटल आणि गार्डन. कारण आज मुलं आहेत, बघतायत, त्यांना खेळायला जागा नाही आहे, काही नाही आहे. तर या सगळ्यात पहिल्या जिंकून आल्यानंतर पहिल्या ह्या गोष्टी मी 3 करणार आहे. कसं आहे, आमची सरकार आहे आत्ता पियुष गोयल साहेब, प्रवीण भाऊ दरेकर, पुन्हा प्रकाश सुर्वे साहेबांनी या विषयावरती खूप आता धरून बसलेले आहेत की आम्हाला ही लोक आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आम्ही म्हणत नाहीये पुनर्वसन कुठे करा, इथे तुम्ही एक बाउंड्री द्या आणि तिथे त्यांचं पुनर्वसन करा. इकडच्या लोकांची काही म्हणणं नाहीये की आम्हाला बंगला पाहिजे, काही नाही. फक्त आम्हाला लाईट, पाणी आणि रस्ते या 3 गोष्टी आम्हाला करून द्या. आमची घरांची व्यवस्था आम्ही पण व्यवस्थित बांधून करू आणि लवकरच फॉरेस्टचा विषय संपणार आहेत. कारण पियुष गोयल साहेबांनी जो पण घेतलाय ना उत्तर मुंबई आणि उत्तम मुंबई, तर आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करणार. आणि आम्ही खरंच सांगतोय, जेवढे उमेदवार आहेत महानगरपालिकेत गेल्यानंतर प्रत्येक विभागातले प्रश्न सोडवायचे आम्ही प्रयत्न करणार आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही तिथे जाणार आहोत. आज मतदानमधलं माझा पहिला वोट आहे. प्रीतम ताईला माझा वोट ताईलाच देणार. कारण ताईचा मी काम बघितलो, चांगले काम आहे, तर लाईट बीट लावणार ते सगळं बघितलेलं आहे. माझा वोट ताईलाच देणार मी. आम्ही तर ताईचं काम बघितलो तर आम्ही ताईलाच देणार वोट. माझ्या मित्रांना पण सांगणार, मित्राला पण द्या, ते सांगणार की ताईला वोट द्याल.